अनेक शेतकरी आहेत ही नियमानुसार आहे की एखादं देवस्थान धर्मादायाकडे नोंद नसेल, तहसीलदारांच्याकडे इनाम पत्रकामध्ये त्याची नोंद नसेल आणि त्याची पोकळ नोंद जर सिद्ध झाली तर ते राज्यमंत्री महसूल किंवा महसूल मंत्री ज्यांच्याकडे कोणाकडे अधिकार देवस्थानचे असतील त्यांच्याकडे ते अपीलात जातात आणि अपील केल्याच्या नंतर त्यांच्याकडे कोर्टा पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालते। ते तहसीलदारांना नोटीस काढतात, प्रांतांना नोटीस काढतात, धर्मादायाला नोटीस काढतात, जर ते नगरपालिका नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असेल तर नगर विकास विभागाच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना ते नोटीस काढत असतात आणि ते सगळी कागदपत्र मागवतात आणि जेव्हा त्यांचं समोर सिद्ध झालं की ही पोकळ नोंद आहे तेव्हा ते आदेश देत असतात। त्यामध्ये आमचा काय संबंध आहे? मंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला असतो, त्यामध्ये गोपीचंद पडळकरचा काय संबंध येतो? आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं। भाजपच्या नेत्यांच्यावरती आरोप करणं म्हणजे हा पूर्णपणे बालिशपणा आहे आणि त्याच्याबद्दलची मी स्पष्टता दिलेली आहे की जयंत पाटलांचं ते कोणतरी पिल्लू आहे ते पुढं करतायत। मी जयंत पाटलांच्या बाबत जी भूमिका मांडतोय त्यांना वाटतं की गोपीचंदला आपण काहीतरी बदनाम केलं, डॅमेज केलं तर तो थांबेल आणि आपल्यावरती आरोप करायचा राहील अशी त्यांची एक भूमिका असल्यामुळं ते कोणाला तरी पुढं करतायत। तर त्यांनी रितसर करावं। त्यांनी अधिवेशनामध्ये 2 वेळा हा विषय मांडला होता जयंत पाटलांनी। आता ते एकदम सिनियर लीडर आहेत, 2 वेळा ते सभागृहात या विषयात बोलले। तुम्ही का बघा त्यांचे व्हिडिओ काढून। ते फक्त काहीतरी करायचं तर दुसरं काही सापडत नाही तर काय करावं या हिशोबाने ते माझ्यावरती आरोप करतायत। त्यामध्ये औंध संस्थांचा आणि आमचा काडी मात्र संबंध नाही आणि जर काही असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं, आम्ही तिथं उत्तर देऊ। बघा, ज्या जमिनी बळकवल्या असतील आणि ज्याची काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या निश्चित काढण्याच्या सूचना मागच दिलेल्या आहेत। 2018लाच तशा पद्धतीच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत, परंतु 2 प्रकारे ह्या जमिनी रिलीज केल्या जातात। एक धर्मादाय आयुक्तांची जर पीटीआरला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन, अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत की ज्याला धर्मादायांनी पण परवानगी दिलेली आहे, त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर, आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल, इनाम पत्रकामध्ये नोंद नसेल, 9394 मध्ये नोंद नसेल, 1950 पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे। हे काय असं एकच प्रकरण आहे, हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत। त्यांना ते सूचना झाले, त्यांना वाटतं मी थांबत नसतो आणि जयंतरावांना मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा, मी तुम्हाला करतो, कशाला पुढं करा, तुम्हीच येऊन बोला ना, कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला पुढं करताय? तो कार्यकर्ता कुठला आहे मला माहीत पण नाही, त्याच्याविषयी मला माहिती पण नाही, तो कुठल्या गावचा आहे काय आहे, आणि त्यामुळे त्यांना काही भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मांडावी। आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलं तर आमच्यावर कारवाई करा ना, काय अडचण नाही, आम्ही त्याला फेस करू। आता अनेक किती वेळा सांगू? हिमायतनगरचे आमदार जे बाबूराव कोळीकर आहेत त्यांनी थेट महायुतीवरच आरोप केलेला आहे। शिवसेनेचे आमदार माझ्या मतदारसंघात कामं होतात, पण कंबोजांवर त्यांनी थेट आरोप केलेला आहे। काय आरोप केलाय? मी त्यांनी संपत्तीची कामं आहेत ती मला माहित नव्हतं, आमदार असून थेट ती कामं दिली जात आहेत आणि ती कामं मोहित कंबोज यांच्या मार्फत। बघा, त्यांनी काय आरोप केलाय मला माहीत नाही, परंतु माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा खातं जे काम महाराष्ट्रभर झालेलं आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीनं काम केलंय। मी दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता, 2000 कोटीचा निधी माझ्या तालुक्यात, मी काय तेव्हा आमदार नव्हतो, तिथं काँग्रेसचा आमदार होता, तिथं भाजपचाही आमदार नव्हता। भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमदार कुठल्या पक्षाचा आहे बघून काम करत नाही। माझंच घ्या ना, जत मतदारसंघामध्ये मी निवडून येण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते, तिथं भाजपनं दुजाभाव केला ना की अरे बाबा तिथं काँग्रेसचा आमदार आहे ना आम्ही पैसे कसं देऊ, 2000 कोटी रुपयाचा निधी दिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे। त्यामुळं कुठल्या मतदारसंघामध्ये दुजाभाव करण्याचा विषय नाही। माननीय आमदार कोळीकर साहेब काय बोललेत हे मला माहीत नाही, परंतु देवाभाऊंनी जे काम राज्यामध्ये केलेलं आहे ते गट तट पक्ष पार्ट्या न बघता आणि विभाग न बघता काम केलेलं आहे। नाहीतर एखादा मंत्री झाला का तो त्याच्या मतदारसंघापुरता मर्यादित होतो। जयंत पाटलासारखं मागं कोविड आला आणि टाटाने 8 कोटी रुपये दिले कोविडसाठी, कोविड सेंटर होतं मिरजेत, पैसे नेले इस्लामपूरला, तसा प्रकार इकडं होत नाही। त्यामुळे त्यांचा काय विषय आहे मला माहीत नाही, परंतु भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, पार्टीचा आमदार असो अगर नसो त्या सगळ्या विभागामध्ये कामं मोठ्या प्रमाणात होते। रोहितचं मी ऐकलं नाही।